तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून अशी कुरकुरीत दिसणारी आणि आतून मऊ लागणारी कोथिंबीर वडी। तर मी त्यासाठी साहित्य घेतले मीठ, हळद, लाल तिखट, थोडंसं जिरं, लसूण, पांढरे तीळ आणि बेसन। तर त्यासाठी आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत बारीक। त्याला धुवून घेऊयात। धुतल्यानंतर थोडंसं पाणी निघून जाईल, त्यासाठी आपण जाळीमध्ये ठेवूयात। डो तयार करण्यासाठी आपण एक ताट घेतलंय, त्याला आपण तेल लावून घेतोय, म्हणजे बेसन पीठ चिकट होतं आणि मग ते मळता येत नाही। आता इथे आपण तेल लावून घेतले आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकले। त्यामध्ये आता आपण पांढरे तीळ ॲड करतोय। ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं लाल तिखट टाकतोय, थोडीशी हळद टाकतोय आणि थोडासा ओवा टाकतोय। थोडंसं मीठ पण इथेच ॲड करूया। इथे लसूण आणि लाल चटणी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली आहे, त्यामुळे ती चिकट दिसतीये, पण तुम्ही कोरडी पण टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूयात। स्टार्टिंगला आपल्याला कोरडीच कोथिंबीर जी आपण धुवून घेतली आहे तशीच पिठामध्ये मळून घ्यायची आहे, कारण त्याला ऑलरेडी पाणी असतं। तर आपण अजून पाणी ॲड केलं तर ते जास्त चिकट होईल आणि नंतर आपण गरजेनुसार पाणी ॲड करू शकतो। तुम्ही इथे 1 चम्मच तेल पण ॲड करू शकता, जर तुम्हाला वाटत असेल जास्त चिकट असेल तर। अशा प्रकारे आपण त्याचा डो तयार करून घेणार आहोत। मी इथे मीठ टाकायला विसरले होते स्टार्टिंगला, त्यामुळे मी आता मीठ टाकत आहे। हे सगळं आपण एकत्रित करून घेऊया। एक्स्ट्रा पाणी थोडंसं ॲड करण्याची गरज होती, त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून परत त्याला मळून घेत आहे। तर आपला डो अशा प्रकारे तयार आहे। आता मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलंय, त्या पात्राला मी थोडंसं तेल लावून घेतेय, म्हणजे आपण केलेले रोल त्याला चिपकणार नाही। अशा प्रकारे रोल केले, त्यानंतर वाफेनंतर आपण ते रोल कापून घेणार आहोत। सर्कल आकाराचे रोल केले तर ते पटकन शिजतात। अशा प्रकारे एक एक रोल करून मी ठेवले आहेत। आता आपलं पाणी उकळून रेडी आहे। आता याला आपण लीड लावून घेणार आहोत। मी स्टार्टिंगला तीळ ॲड करायचं विसरून गेली होती, तर मी आता तीळ टाकलेत वरतून, छान दिसतात। डिश थोडी अट्रॅक्टिव्ह वाटते। आता मी लीड लावली आहे। आपण आता 10 ते 15 मिनिट वेट करणार आहोत हे शिजण्याचा। आता 10 मिनिटं झाली आहेत। आता मी ह्याला चेक करत आहे। ह्याच्यामध्ये आपण नाईफ टाकून बघणार आहोत हे शिजले की नाही। तर अशा प्रकारे बघा, हे शिजलेत। आता काढून घ्यायचे आणि थोडं 2 मिनिटं थंड झाले की आपण त्याची काप करून घेणार आहोत। प्रत्येक वेळेस चाकू साफ करून घ्यायचा आहे, कारण त्याला कोथिंबीर अडकते। नेक्स्ट वडी नीट कापल्या जात नाही। आता तुम्ही बघू शकता माझी वडी सेकंडवाली वडी नीट कापल्या नाही गेली आहे, मग मी त्याला साफ केलं आहे। आता थर्ड वडी एकदम पातळ झाली आहे, तुम्ही बघू शकता साईज। अशा साईजच्या केल्या तर त्या क्रिस्पी लागतात। तर मी अशा काप करून घेतले आहेत। आता आपण पॅनमध्ये सोडणार आहोत याला फ्राय करण्यासाठी। एक एक वडी सोडायची हळूहळू। थोडं बारीक गॅसवर तळलं की त्या क्रिस्पी होतात। एका साईडनी थोडं ब्राऊन झालेत की आपण त्या पलटणार आहोत।
तुम्ही बघू शकता थोडासा ब्राउनिश कलर झाला आहे आता वड्यांचा। आता ह्या सर्व वड्या ब्राऊन कलरच्या दिसत आहेत। हे मी सेकंड टाइम ब्राऊन टाकलाय वड्यांचा। आता दोन मिनिटं झाल्यानंतर आपल्या या वड्या अशा ब्राऊन कलरच्या दिसतील। तर तुम्ही आता कलर बघू शकता, एकदम क्रिस्पी दिसत आहेत त्या। थोडं त्याला अजून क्रिस्पी केलंय, थोडं अजून ब्राऊन केलंय। मी आता या प्लेटमध्ये काढून घेतलंय। आता आपल्या वड्या सर्व करण्यासाठी रेडी आहेत। तर प्लीज ट्राय करा ही खमंग रेसिपी। सबस्क्राइब फॉर मोर रेसिपीज।